आजचा हा व्हिडिओ म्हणजे एखादी राजकीय बातमी किंवा एखादी घटना नाहीये, तर गेल्या काही दिवसात आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडल्यात त्यांनी मनात विचारांचं काहूर माजवलं, म्हणून आज हा व्हिडिओ मला करावासा वाटला. हा व्हिडिओ करायला कारण आहे प्रामुख्यानं गेल्या काही दिवसांमधल्या 3 घटना. आधी त्या घटना काय त्या जरा व्यवस्थित सांगते. पहिली घटना पुण्यामधली आहे. तारीख होती 16 ऑगस्ट, रविवारचा दिवस होता. पुण्यामधलं एक कुटुंब सिंहगडावर फिरायला गेलं होतं. सोबत बायका होत्या, लहान मुलं होती. त्यातल्या एका 8 वर्षांच्या मुलीनं बरमुडा शॉर्ट घातली होती. पाऊस होता, मुलं आनंदात फिरत होती. तेवढ्यात तिथं एक टोळकं आलं. त्यांनी या मुलीकडे बघितलं आणि तिच्या कुटुंबियांना अरेरावीच्या भाषेत विचारायला सुरुवात केली की या मुलीनं असे कपडे का घातलेत. असे कपडे म्हणजे काय, तर त्या मुलीनं घातलेली ती बरमुडा शॉर्ट. वडिलांनी सांगितलं, आम्ही सहज म्हणून फिरायला आलो, आता निघतोय. सोबत मुलं होती, त्यामुळे वाट टाळण्याचा वडिलांचा प्रयत्न होता. पण त्या टोळक्याला ते मान्य नव्हतं. त्यांनी या कुटुंबाचा रस्ता अडवला. आता असं का करता असं त्या वडिलांनी विचारलं, तर या टोळक्यानं त्यांना भारतीय संस्कृती शिकवली. आता या टोळक्याला ती तोंडानं नाहीच शिकवता आली, म्हणून मग त्यांनी ती लाथाबुक्क्यांनी शिकवली. 8-10 वर्षांच्या लेकरांसमोर त्यांच्या आईबापाला शिव्या देत मारलं. भारतीय संस्कृती धन्य झाली. आता दुसरी घटना 22 ऑगस्ट 2026ची. ही घटना पुण्यातच घडली. सिंहगडाच्या घटनेनंतर 8 दिवसांनी पुण्यात राहुल गांधींचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम खास मुलींसाठी आयोजित करण्यात आला होता. पुण्यातून, महाराष्ट्रातल्या अनेक भागातून मुली या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. 2026 मध्ये सुद्धा या देशामध्ये मुलींना काय संघर्ष करावा लागतो ते या मुलींनी सांगितलं. कुटुंबामध्ये या मुलींना रोज दिसणारी विषमता त्यांनी सांगितली. स्वातंत्र्याची होणारी गळचेपी सांगितली. देशातल्या शिक्षण व्यवस्थेतल्या त्रुटी सांगितल्या. वेगवेगळ्या पातळ्यांवरच्या आपल्या रोजच्या आयुष्यातल्या लढाया मुली सांगत होत्या. कुणाला आनंद होत होता, तर कुणाच्या डोळ्यात पाणी होतं. पण आपलं कुणीतरी ऐकतंय, मोठ्या मंचावर ऐकतंय, याचा त्या मुलींना प्रचंड अभिमान वाटत होता. त्याच आनंदाच्या भरात एका 15-16 वर्षांच्या मुलीनं भर स्टेजवर राहुल गांधींच्या गालावर मुका घेतला. राहुल गांधींनाही ते अपेक्षित नव्हतं, पण त्या स्पर्शामधला आनंद आणि प्रेम त्यांनाही कळलं. त्यांनी त्या मुलीला प्रेमानं जवळ घेतलं, तिच्याशी शेकहँड केला, 1-2 वाक्य बोलले आणि निघून गेले. साधा प्रसंग होता, पण या साध्या प्रसंगानं सध्या अवघी भारतीय संस्कृती धोक्यात आली आहे. एवढी धोक्यात आली आहे की मुलींवरच्या संस्कारांची नवी गरज निर्माण झाली आहे. कारण त्या किस करणाऱ्या मुलीनं भारतीय संस्कृती बुडवली आहे ना. आणि आता तिसरी घटना, सांगलीतलं 32 शिराळा, नागपंचमीसाठी प्रसिद्ध असलेलं महाराष्ट्रातलं गाव. इथं जिवंत नागांची पूजा होते. धार्मिक ठिकाण म्हणून या जागेची महाराष्ट्राला ओळख आहे. या वर्षीच्या नागपंचमीला इथं एकीकडे नागांची पूजा सुरू होती आणि दुसरीकडे गावातल्या प्रत्येक गल्लीत वेगवेगळ्या डीजेचा दंडनाट सुरू होता. फक्त डीजेचा दंडनाट नाही, तर त्या प्रत्येक डीजेच्या तालावर तरुण बाया नाचत होत्या. त्यांच्या समोर शेकडो तरुण पोरं बेभान होऊन नाचत होती. त्या मुलींच्या नाचाचं आणि त्या समोरच्या गर्दीच्या उत्तान उत्साहाचं वर्णन मी करायची गरजच नाहीये. सोशल मीडियावर आतापर्यंत तुम्हाला त्याचं दर्शन झालंच असेल, आणि नसेल झालं आणि तुम्हाला करून घ्यायची इच्छा असेल तर फक्त 32 शिराळा टाईप करा, लगेच दिसेल. आता यातल्या पहिल्या 2 बातम्या ज्या आहेत ना, त्यावरून प्रचंड चर्चा सुरू झाल्यात. चर्चा हा खरं तर चुकीचा शब्द आहे. या 2 बातम्यांवरून प्रचंड टीका आणि ट्रोलिंग सुरू झाले. सिंहगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला किल्ला. इथं महिलांनी असे कपडे घालून आलं तर गडाचं पावित्र्य भंग होतं, हा त्या टीकेचा सूर आहे. मुळात शिवाजी महाराजांचा गड अपवित्र होऊ शकतो, आणि तोही 8 वर्षांच्या मुलीच्या बरमुडानं किंवा फॉर दॅट मॅटर कुठल्याही बाईच्या कपड्यांच्या उंचीनं नाही. अपवित्र शिवाजी महाराजांचा गड होत नाही, अपवित्र तुमची मनं होतात. मुलींच्या अंगावरच्या कपड्यांनी जे संस्कृतीची उंची मोजतात त्यांची मनं मुळातच अपवित्र आहेत, कलुषित आहेत. शिवाजी महाराज काय फक्त गडापुरते होते का? महाराष्ट्राचे नव्हते. म्हणजे गडावर तोकडे कपडे घातले तर इतिहासाचा अवमान होतो, आणि गडाच्या खाली स्वराज्यात घातले तर तो अवमान होत नाही. ही कसली हिपोक्रेसी, आणि कुणी ठरवली ही? बरं, जे ठरवतात ते काही धोत्रात आणि कोल्हापुरी चपला घालून गडावर जात नाहीत, ते चांगले जीन्स, टी शर्ट, स्पोर्ट्स शूज घालून जात आहेत. अरे मंदबुद्धी लोकांनो, शिवाजी महाराज स्वराज्याचं स्वप्न घेऊन आले. स्वराज्य, आपलं राज्य, गुलामगिरीपासून मुक्त होणारं राज्य. ती गुलामगिरी काय फक्त परकीयांची नव्हती, ती विचारांची पण होती. म्हणून महाराजांनी शत्रूच्या स्त्रीच्या सौंदर्याची भर दरबारात तारीफ केली आणि सन्मान केला. म्हणून महाराजांनी हिरकणीला शिक्षा नाही दिली, सन्मान दिला. कारण रयतेचा राजा अर्ध्या रयतेला दुर्लक्षित करून राजा होत नाही. 4 पुस्तकांशी, इतिहासांशी, विचारांशी कसलाही संबंध नसलेली टाळकी आज भारतीय संस्कृतीच्या नावाखाली, हिंदुत्वाच्या नावाखाली गडावर टगेगिरी करतात. आणि गडाखाली काय करतात, तर देवी देवतांच्या नावानं बायका नाचवतात. बरं, तिथं पण दोष नाचणाऱ्या बाईचाच की ती बाई किती अश्लील नाचते.
पण तिला पैसे देऊन तिथपर्यंत आणणाऱ्या आणि आणलंय खर्च करून तर वसूल करून घ्यायचं म्हणून तिच्याकडून बिभत्स हावभावाची अपेक्षा करणाऱ्या त्या तीनपाट संस्कृती रक्षकांचं काय? यात्रा, जत्रा, उरूस हे सगळे देवाचे म्हणजे धर्माचे आणि संस्कृतीचे सण आहेत ना. मग तिथं डीजेवरचा हा तमाशा चालतो, पण गडावरची बरमुडा चालत नाही. बरं, सगळ्या देशात हेच सुरू आहे. उत्तर प्रदेशमधल्या कावड यात्रेचे व्हिडिओ जरा सर्च करून बघा. भगवान महादेवाच्या नावानं निघणाऱ्या या यात्रांपायी 8-8 दिवस शाळा कॉलेजेस बंद ठेवावी लागतात. त्या धार्मिक यात्रांमध्ये अंडरपॅन्टवर नाचणारी मुलं फक्त तुम्ही बघा. 10-10 वर्षांची पोरं उघड्या देहानं भर रस्त्यात डीजेच्या गोंगाटात जो धिंगाणा घालतात ना, जो बिभत्सपणा करतात, त्याला आपली संस्कृती, आपली धार्मिक परंपरा म्हणण्याची हिंमत करणंच कठीण आहे. राहुल गांधींच्या कार्यक्रमात ज्या मुलीनं त्यांना किस केलं, तिचं जे ट्रोलिंग सध्या सुरू आहे ते हिडीस म्हणावं असं आहे. ते ट्रोलिंग करणाऱ्यांमध्ये बायका पण ढीग आहे. अहो, कुठल्याही बाईनं एक साधी गोष्ट स्वतःच्या मनाला विचारावी. एखाद्याच्या गालावर किस करावं असं आपल्याला केव्हा वाटतं? जेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल प्रचंड प्रेम वाटतं. कितीतरी कॉन्सर्ट्समध्ये लाडक्या गायकाला, लाडक्या कलाकाराला किस करण्यासाठी मुली जीवाचं रान करतात. त्यात प्रत्येक वेळी अश्लील अर्थ काढण्याची गरज नसते. ती त्या क्षणाची आनंदाची एक भावना असते. ते फक्त एक एक्सप्रेशन आहे. 2026 मध्ये एवढं कठीण आहे का हे कळायला? बरं, त्या मुलीनं स्टेजवर जे केलं तो काही गुन्हा होता का? नाही ना. मग कुणाला त्याबद्दल आक्षेप असण्याचं काहीच कारण नव्हतं. बरं, तिनं काही चुकीचं केलं असं वाटत असेल तर तिचे आईबाप बघून घेतील ना. तुम्ही सोशल मीडियावर का ऊर बडवून घेताय? राहुल गांधींवर टीका करायची आहे ना, जरूर करा. ते राजकीय नेते आहेत, त्यांच्याबद्दल टीका करायला एक नाही ढीग मुद्दे मिळतील तुम्हाला. पण त्यासाठी 15-16 वर्षांच्या मुलीची निखळ भावना हे आपलं हत्यार का बनवताय? बरं, यामध्ये बायका पण किती पुढे आहेत ते बघाव. 4 वर्षांपूर्वी सिनेमात वाटेल ते कपडे घालणारी कंगना रनौत आज कृती सेनॉनच्या जाहिरातीतल्या कपड्यांवरून बोलते. रक्षाबंधनच्या जाहिरातीत म्हणे तिने असे कपडे का घातले? सिरियसली? समाजातल्या या असल्या विचारांची दिशा ही बऱ्याच मोठ्या प्रमाणात राजकीय व्यवस्थेच्या पाठबळावर आणि विचारधारेवरही अवलंबून असते. जेव्हा कंगना रनौत कृती सेनॉनच्या कपड्यांवर मुक्ताफळं उधळते आणि राहुल गांधी सांगतात की बाईनं काय कपडे घालावेत ते बाईला ठरवू द्या, तेव्हा राजकीय व्यवस्थेचं पाठबळ कुठे आहे ते स्पष्ट दिसतं. पण याला राजकीय व्यवस्थेचं पाठबळ जबाबदार आहे हे सांगण्यासाठी मी बोलतच नाहीये. आज मी हे बोलते ते फक्त एवढ्याचसाठी की हे सगळे मुद्दे फक्त बायकांच्या स्वातंत्र्याशी येऊन थांबतात. सख्खा बाप आपलीच पोरगी आपल्याच घरात भोगतो तेव्हा धर्म बुडत नाही. 60 वर्षांचा माणूस 4 वर्षांच्या पोरीवर हात टाकतो तेव्हा संस्कृतीला धक्का लागत नाही. शिवाजी महाराजांबद्दल याच समाजातले काही पुरुष अर्वाच्य भाषा वापरतात तेव्हा संस्कृती बुडत नाही. नोटांच्या 4-2 पुडक्यांसाठी देशाची सुरक्षा पणाला लावतात तेव्हा संस्कृती बुडत नाही. देवाच्या उत्सवाच्या नावाखाली बायका नाचवल्या जातात, त्यांच्यावर नोटा उधळल्या जातात तेव्हा धर्म संकटात येत नाही. फक्त बायकांनी कपड्यांची उंची कमी केली की धर्म संकटात येतो की संस्कृती बुडते? पोरांनी दर 2 वाक्यात 3 शिव्या दिल्या तर संस्कृती ओके असते, पण मुलींच्या तोंडून शिवी बाहेर पडली तर तो कल्चरल शॉक असतो. बाईनं आपल्या विचारानं एक किस केला तर समाजातले संस्कार गायब होतात, पण बलात्काराच्या ढिगभर डागांनंतर सुद्धा हा समाज शुचिरभूत राहतो. त्या 3 घटनांनी ही हिपोक्रसी ठसठशीतपणे समोर आणली आहे, म्हणून बोलावंसं वाटलं. तुम्हालाही बोलावंसं वाटत असेल तर कमेंट बॉक्स ओपन आहे.